महिना मोठा भाग्याचा मात्र संयम ठेवण्याचा. सिंह राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुम्हाला कधी कधी असं वाटतं का की तुम्ही खूप काही करू शकता परंतु योग्य वेळ मिळत नाही? मे 2026 हा महिना तुमच्यासाठी ती योग्य वेळ घेऊन आलेला आहे. सिंह राशी म्हणजे आत्मविश्वास, नेतृत्व आणि सत्ता होय. तुम्ही गर्दीच्या मागे जात नाही तर त्या गर्दीचं नेतृत्व करतात आणि म्हणूनच तुम्ही जिथे उभं राहता तिथे स्पॉटलाईट तयार होतो. या महिन्यात देखील तुम्हाला तसेच अनुभव प्राप्त होणार आहेत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण सिंह राशीसाठी हा महिना कसा असेल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचं व्यक्तिमत्व हीच तुमची ओळख आहे. तुमचं धैर्य हे तुमचं भाग्य घडवतं. अग्नितत्वाची तुमची रास. राशी स्वामी सूर्य म्हणजे साक्षात ग्रहांचा राजा. मे 2026 मध्ये सूर्यदेव तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहेत. विशेष बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे आहेत. अर्थात तुमचं व्यक्तिमत्व तेजस्वी होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमच्या निर्णयाला एक वजन प्राप्त होईल. तुम्ही फक्त काम करणार नाही तर तुम्ही प्रभाव टाकणार आहात. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रगल्भ व समृद्ध करणार आहे, म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. सिंह राशीच्या जातकांनी या महिन्यात 5 चुका आवर्जून टाळायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे अहंकार वाढू देऊ नका. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे रागात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नका, कारण रागात घेतलेला निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. तिसरी बाब म्हणजे इतरांच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका. तुमचे निर्णय तुम्ही घ्या, परंतु समोरच्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. चौथी बाब म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्य उत्तम असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो. आणि 5वी बाब म्हणजे लगेच परिणामांची अपेक्षा करू नका. योग्य वेळी योग्य परिणाम तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील, त्यामुळे संयम ठेवायला शिका. या 5 चुकांच्या बाबतीत तुम्ही दक्ष राहिला तर या महिन्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या मे महिन्यात बुधदेव सुरुवातीला तुमच्या भाग्यस्थानात असणार आहेत. 14 मे रोजी ते कर्मस्थानात जातील आणि 29 मे रोजी ते तुमच्या लाभस्थानात जातील. अर्थात या महिन्यात ते 2 वेळा राशी परिवर्तन करून 3 स्थानांवर आपला प्रभाव टाकणार आहे, ज्यामुळे भाग्य, कर्म आणि लाभ या 3 स्थानांची परफेक्ट सायकल तयार होत आहे. त्यातून तुमच्या धनात वृद्धी घडून येईल. कुटुंबात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. वाणीचा प्रभाव पडेल. विशेष बाब म्हणजे तुमची वाणी अभ्यासाने आणि ज्ञानाने परिपूर्ण राहील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. या काळाचा उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने विचार केला असता सिंह राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शुक्रदेव या महिन्यात स्वराशीत आणि तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे. कर्मस्थानातील ग्रह सांगतात केवळ परिश्रम नाही तर स्मार्ट प्लॅनिंग करा. ते प्लॅनिंग तुम्हाला पुढे घेऊन जाईल. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने विचार केला असता महिन्यातील पहिल्या 15वाड्यात आईसोबत वाद टाळा. हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दुसरा 15वाडा तुमच्यासाठी उत्तम म्हणता येईल. वाहनातून तुम्हाला लाभ होऊ शकतो. घराच्या संदर्भात तुम्हाला एखादी चांगली बातमी प्राप्त होऊ शकते. थोडक्यात या सर्व दृष्टीने या महिन्यातील दुसरा 15वाडा तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. त्या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना एक सुंदर काळ प्राप्त होत आहे असं आपण म्हणू शकतो. प्रेमात समजूतदारपणा असेल. शिक्षणात यश प्राप्त होईल. संततीकडून आनंद प्राप्त होईल, त्यामुळे तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.
उपवर युवक युवतीसाठी विवाह जुळून येण्याचे योग आहेत. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा सदुपयोग करा. सिंह जातकांसाठी एक प्रश्न. तुम्हाला आयुष्यात कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठं यश मिळवायचं आहे? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता या काळात तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. उष्णता वाढणं, ॲसिडिटीचा त्रास किंवा ताप येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यायला हवी. शत्रू अधिक सक्रिय होतील, परंतु सिंह कधीही घाबरत नाही. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता हा महिना तुम्हाला सांगत आहे की हार्डवर्क करा, स्मार्टवर्क देखील करा, परंतु कुठल्याही प्रकारची अवास्तव अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा ही सगळ्या दुःखांचं मुख्य कारण असतं. केलेल्या कामाचं फळ तुम्हाला या महिन्यात कमी आणि पुढील महिन्यात जास्त मिळणार आहे. त्यामुळे नोकरी असो किंवा व्यवसाय, आपलं काम प्रामाणिकपणे करत राहा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. महाभारतात पितामह भीष्मांकडे अपार शक्ती होती. त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान प्राप्त होतं, तरीही त्यांनी प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवला. शक्ती असणं महत्त्वाचं आहे, परंतु तिचा उपयोग योग्य वेळी करणं हे अधिक महत्त्वाचं आहे, जे या महिन्यात तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होत आहे. जुन्या मित्रांच्या गाठी भेटी होतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. मात्र आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे. महिला वर्गाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचं नेतृत्व आणि निर्णय क्षमता वाढेल. घर आणि करिअर यात तुम्ही योग्य संतुलन राखू शकाल. स्वतःवर विश्वास ठेवा. यश तुमचंच आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने सिंह राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे राशीस्वामी रविदेव स्वतः भाग्यस्थानात विराजमान आहे. तिथे बुधादित्य राजयोग घडून येत आहे. तसंच जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की दशमेश दशम स्थानात विराजमान आहे. असे अनेक शुभयोग या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे 11 मे ते 14 मे या दिवसात तुम्ही या केलेलं कोणतंही कार्य हे मोठं यश देईल. सिंह राशीसाठी राजयोगकारक असलेला मंगळ 11 मे रोजी स्वराशीत मूळ त्रिकोण राशीत पोहोचेल. त्रिकोण स्थानात पोहोचेल. तेथून तुमचं भाग्य अधिक प्रबळ होईल. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता परिश्रम कराल, भरपूर कर्म कराल, परंतु परिणाम कदाचित उशिराने मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा की यश उशिराने मिळालं तरी मोठं मिळणार आहे. कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं, कारण त्याला पुढे पुंच मोठी उडी मारायची असते. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होतील. नातेवाईकांची भेट होईल. घर आनंदी राहील. या सर्व गोष्टी लाभातच मोडल्या जातात. त्यामुळे हा महिना तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील असं आपण म्हणू शकतो. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तुमचे खर्च वाढणार आहे. प्रवासावर देखील तुमचा मोठा खर्च होणार आहे. प्रवासात वस्तूंकडे लक्ष ठेवा. महत्त्वाच्या वस्तूंची योग्य ती काळजी घ्या, कारण नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र हा प्रवास तुम्हाला खूप काहीतरी शिकवून देखील जाणार आहे. सिंह जातकांसाठी एक प्रश्न. तुम्ही शेवटचा मोठा खर्च कशावर केला? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. चला आता आपण या महिन्यात तुमचा स्कोअर समजून घेऊया. पैशांच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना या महिन्यात 10 पैकी 7 गुण प्राप्त होतील, कारण तुमचे धनाधिपती बुधदेव भाग्यस्थानात विराजमान आहे. ही बाब शुभ वाटत असली तरी तिथे ते शत्रू राशीत आहेत. प्रेम, विवाह किंवा वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने 10 पैकी 6 गुण मिळतील, कारण महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यात विसंवाद तर दुसऱ्या पंधरवाड्यात योग्य संवाद साधला जाईल. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता सिंह जातकांना 10 पैकी तब्बल 9 गुण प्राप्त होत आहे, जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल. या बाबतीत तुमचा स्कोअर एकदम हाय आहे.
कारण कर्माचे अधिपती तुमचे दशमेश दशम स्थानात असणार आहे, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात सिंह जातकांसाठी 7, 16 आणि 25 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 5, 14 आणि 22 हे अशुभ आहेत. त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही रोज सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला हवं. गव्हाचं दान करा. आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. सिंह राशीसाठी ब्लडस्टोन हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. अहंकार, अधिकार, संघर्ष, मानहानी अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी लाभदायक राहील. हे ब्रेसलेट ऑनलाईन खरेदी करायचे असल्यास त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ब्रेसलेटसोबत आपण ते धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी, ॲक्टिवेशन कार्ड देखील देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिवेट केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. सिंह राशीच्या जातकांनो, तुम्ही फक्त राजा नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे निर्माते आहात. या महिन्यात संयम ठेवा. पुढील महिन्यात राज्य तुमचंच असेल. हे चॅनल फक्त भविष्य सांगत नाही तर भविष्य घडवायला शिकवतो. इथला प्रत्येक शब्द तुमच्या यशासाठी आहे. म्हणून चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बेल आयकॉन ऑन करून ठेवा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.